दुचाकी व प्रवाशी ऑटोची जोरदार धडक, तरुण व महिलेचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी. सद्यस्थितीमध्ये आपल्याला बघावयास मिळत आहे की मोठ्या प्रमाणावर अपघाताच्या घटना या वाढलेल्या आहेत. रोज कुठे ना कुठे अपघात हा घडतच आहे. यावर कुठेतरी अंकुश लागायला पाहिजे असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास एक भयंकर अपघात झाला. यामध्ये चक्क एक तरुण व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक वृद्ध आजोबा, दुसरा एक तरुण व एक महिला गंभीर जखमी झाल्या असल्याची घटना उघडकीस आलेली आहे. घटनेची प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या दुपारी 12 ते 12:30 वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील पोखरी तांडा येथील काही रहिवासी प्रवाशी ऑटोमध्ये बसून आर्णी येथे पॅरालिसिसच्या उपचाराकरिता जात होते. पोखरी येथील माध्यमिक विद्यालयाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीचा व या ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात एवढा भयंकर होता की प्रवाशी ऑटो चक्क पलटी झाला. या अपघातामध्ये दुचाकीवारील गणेश शंकर पवार, वय 22 वर्ष, राहणार सुधाकर नगर, पेढी, तालुका महागाव, या तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तेच प्रवाशी ऑटो पलटी झाल्याने त्यामध्ये बसून असलेल्या पंचफुलाबाई कोंडबा जमदाडे, वय अंदाजे 60 वर्ष, यांचा सुद्धा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातामध्ये ऑटोमधील एक वृद्ध आजोबा व एक तरुण हे किरकोळ जखमी झाले, तर ऑटोमध्येच असलेल्या यशोदाबाई मारुती काळबांडे यांचा डावा पाय तुटला. या घटनेची माहिती स्थानिकांना मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेऊन जखमींना पुसद येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले, तर मृतक तरुण व महिला यांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद या ठिकाणी नेण्यात आले. उपजिल्हा रुग्णालय पुसद येथून शहर पोलीस स्टेशन येथे डेथ मेमो पाठविण्यात आला. त्यानंतर अंदाजे 2:30 ते 3 वाजताच्या सुमारास पोलीस अधिकारी व कर्मचारी इन्क्वेस्ट पंचनामाकरिता रुग्णालय येथे पोहोचले. या घटनेमधील मृतक व जखमी सर्व व्यक्ती एकाच परिसरातील असल्याची माहिती मिळालेली आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे महिला व तरुणाचे शवविच्छेदन करण्यात आलेले नसून दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. वरील संपूर्ण माहिती पोलिसांमार्फत मिळालेली आहे. घटनेचा इन्क्वेस्ट पंचनामा शहर पोलीस स्टेशन येथील PSI संतोष खांडेकर व पोलीस कॉन्स्टेबल विशाल दातीर यांनी केला आहे. अतिरिक्त माहिती मिळाल्यास ती सुद्धा चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविली जाईल. त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बघत रहा टॉप न्यूज पुसद.